सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या कृपेने व साधकांच्या जिज्ञासेतून जन्म घेतलेले हे प्रवचन म्हणजे परमपूज्य सरलताईंकडून चिखली येथील श्री सद्गुरू दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट वृद्धाश्रम येथे मिळालेला सद्गुरू प्रसादच आहे. अभंग आहे शांतीब्रह्म नाथ महाराजांचा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. यातील भूमिका आहे उपासकाची. उपासनेच्या मार्गाची चाहूल या अभंगाच्या चिंतनातून सरलताईंकडून सहजतेने व्यक्त झाली आहे. अभंग गायन श्री क्षेत्र आळंदीतील गुरुप्रसाद नानिवडेकर आणि सहकारी. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. न पाहयाती कुळांचा विचार, न पाहयाती कुळांचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. भलतिया भावे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरण जाता भेटी, शरण जाता भेटी, भलतिया भावे, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदितसे, एका जनार्दनी पाय, एका जनार्दनी पाय वंदितसे. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार, दया नमस्कार, दया नमस्कार वारंवार. हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार, श्री ज्ञानेश्वर महाराज. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई.
भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. सेवेला अभंग नाथ महाराजांचा घेतला. भागवत आणि भावार्थ रामायण चालतं इथे. त्याच ओळीत आपण थोडंसं जाऊन बसावं. म्हणून जनार्दन एकनाथ, नुसते एकनाथ नाहीत. क्वचित असे शिष्य आपल्या सद्गुरूंसहित आपली ओळख करून देतात. संतांची ती खासियत होती. मामासाहेब सही करायचे तेव्हा पूर्ण शंकर वामन दांडेकर असं लिहायचे. थोड्या जागेत करायचे झाल्यावर शवा दांडेकर करायचे. आता मुलं फक्त आपलं आणि आडनाव घालतात. मधलं नाव घातलंच पाहिजे असं वाटत नाही. पित्याचं घालावं असं वाटत नाही. त्या जमान्यात सद्गुरूंचं नाव सातत्याने सांगणारे नाथांसारखे शिष्य फार क्वचित. हाच अभंग घेण्याचं कारण, आज एका पराशांतीचा अनुभव घेऊन आळंदीतून आले आणि मला गुरुप्रसादजींनी डिवचलं. जे आईल आहेत त्यांनी पैलच्या वार्ता कशा सांगायच्या हा प्रश्न आहे, आणि ऐकणाऱ्यांनी कशा ऐकायच्या. ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी आहे. दारवंटाच ज्या जे शिर रोविले खाचे, तो केवी पैलीचे देखत असे. ज्याचं दारवंटाजवळच आत येतानाच शिर कापून रोवलेलं आहे, तो आतल्या गोष्टी काय बोलू शकणार. तसं आजपर्यंतचं जीवन जर ऐहिक जीवनामध्ये प्रपंचात आणि कर्माची फलं भोगण्यात घालवलं तर पैलच्या वार्ता करायच्या कशा. आणि तरी देखील पैल जाण्याची ज्यांनी उडी दाखवली, सामर्थ्य दाखवलं, हिंमत बांधली, अशांची आम्ही वाट पाहतो म्हणून आज बोलणार आहे. की तिथे जाणारे कोणीतरी पाहिजेत. रामकृष्णांना प्रश्न विचारला होता विवेकानंदांनी, तुम्ही देव पाहिलाय का? ते म्हणले हो पाहिलाय, तुझ्यापेक्षा प्रत्यक्ष जादा त्याला पाहिलाय आणि तुला सुद्धा दाखवायची तयारी माझी. अशा परंपरेतनं आपल्याला त्या अभिमानाने, स्वाभिमानाने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने, प्रसादाने, तुम्हा साधकांच्या सगळ्यांच्या शुभ गोष्टींनी त्यातलं काही चिंतन माऊलीचा आज्ञा प्रेम म्हणून प्रगट करणार आहे. काही गोडबीड काही नाही त्यात. पहिल्यांदा मी उडवून लावते. अरे रोज त्या आळंदीत त्या गोडाच्या पुढे बसताय, अनुभवताय त्याची सगळी जादू. आणखी काय गोड आहे, प्रगट आहे तिथे. प्रगट गुह्य बोले. माऊलीच्या आरतीतच असं सांगितलेलं की प्रगट गुह्य बोले. जे झाकलेलं होतं आतापर्यंत हिरण्यमय पात्रेनं अभिहितम सत्यस्य मुखम, माऊलीने खुलं केलं सगळ्यांना. आपल्याला गोड वाटतं, आपण त्यात डुबलेलो नसतो थोडेसे, किंवा आपल्याला तिथे जाणारा नेणारा कोणी भेटलेला नसतो. माझे सद्गुरू स्वामी माधवनाथजी बोलायचे, सरळ लबाडे म्हणायचे. ती पेढा पण खायला मागते आणि खायचा कसं हे पण शिकवा बोलते मागते. ती भांड पण पाण्याने भरलं पाहिजे, भांडही द्या ते पाण्याने भरलं पाहिजे असं समजते. असे कोणी देणारे भेटले तर आपल्याला यातलं गुड काही राहत नाही. अगदी नाचतच जाऊ त्याच्या गावी, या खेळी या सुख देईल विसावा. नाचत आनंदाने त्याचा नित्य अनुभव घेतो. आपल्याला फक्त आतून प्रतीत झालं नाही, ते असं एकदम प्रतीत होत नाही. गोंदलेकर महाराजांनी एक कथा सांगितलेली की एक छोटा मुलगा आपल्या वडिलांशी भांडत होता. वय वर्ष 8. वडील अतिशय तारुण्यात, योग्य वयात, पण त्यांना तो 8 वर्षाचा छोटा छोकरा. आणि या मुलाने विचारलं, बाबा तुम्ही किती सुंदर, किती छान. त्यांच्या मिशा पण तशाच होत्या, सुंदर एकदम. किती सुंदर तुमच्या मिशा आहेत. हे बाबा मला पण द्या ना, आत्ता मला आत्ता हव्यात. आता त्याला येणार आहेत त्या, कधी येणार आहेत. तसे काही अनुभव आपले सहज साध्य होतात, जसा इथे माऊलींचा सांगितलेला आहे की मोहना सारे संत तो अनुभव जगले. आणि खरं जाऊन पुढे सांगू का, जिथे शब्दांचं काम नाही ते अनुभूतीचं काम आहे. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. गुरुप्रसाद नाव असेल तो गुरुप्रसाद सार्थ ठरावा. अनुभूती, प्रचिती, स्वानुभवा विना वेदांताची पोपट पंचिती वाया. स्वप्नी अमृत पिऊनी कुणाची अमर झाले काया. किती बोलून दाखवलं तर त्याने काही समाधान होणार आहे.
बोलून दाखवून समाधान होत नसतं. बोलण्याने तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता कळो येते. शब्दांनी फक्त आपल्याला बिंदुले दावावया झाले तरी शून्य पाहिजे केले. एवढ्या करता शब्दाचा आधार घेऊन जितकं माझ्या सद्गुरूंनी दिलं, बोली आरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. त्या अनुभूतीने ये हृदयचे ते हृदयी घातले, या प्रतीतीने शक्तिपाताने तत्प्रसादात वा, त्यांचा प्रसाद झाला तर आपले प्रयत्न असले तर पूर्वीचे सुकृत, ये जन्मीची कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा, त्या पहिलं मेरूच्या शिखरी काढणार आपल्याला. आपण आता कुठे आहोत याचा आपण विचार केला आणि तिथे गेल्यानंतर बोलायचं ठरवलं तर, जो मोले मदिरा पिये तो जैसा बेहोश होये, तेवी ब्रह्मरस जेने पिला आहे तो केवी राहे आवरीला. एक गोळी घेतली आपण किंवा एक काय प्यालो छटाक, अर्धी छटाक, शेर पावशेर, तर अख्खा रस्ता चालायला पुरत नाही. साधं घेतलं तर जी उतरते. आणि जेने ब्रह्मरस सेविला होय, जे ऐसे सुखे मातले, आपण पे आपण गुंतले, ते मी निखिळ जाणवतले साम्य रसाचे. यम लब्धा पुमानो सिद्धो भवती, तृप्तो भवती, स्तब्धो भवती, मत्तो भवती, अमृतो भवती. घेतल्यानंतर अशी चढते की ती उतरतच नाही. आणि मग अशी घ्यायला शिकायचं म्हणून इथं यायचं. ज्ञानोबांच्या पायी यायचं, संतांच्या पायी यायचं, गुरूंच्या पायाजवळ जायचं. कशा करता तर ते जे बसले तिथे त्या मेरूच्या शिखरावर, हे जे त्यांचं बसणं आहे तिथे अनुभव नाही ते देणं आहे, याकरता अभंग घेतला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू आहेत, काही कृपाळू असतात पण उदार नसतात. जे कृपाळू असतात शाब्दिक कृपाळू, हो हो वा वा वा, वचने किम दरिद्रता, बोलाची चकडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला, बसा ताट मांडलेलं आहे चांदीचं आहे, बसा चांदीचा पाट आहे, काय देऊ तुम्हाला, राजभोग देऊ का, गुलाबजाम देऊ का, द्यायचं काहीच नाही बरं का, नुसतं बोलायचंय. मग आता जेवून या तृप्त कोण झाला, म्हणून बोलणं हे पलीकडचं आहे. पण जो त्यात जातो, जो ते भोगतो, जे तो अनुभवतो, त्यातनं माघारी येऊन बोलायला फक्त संतांनी शिकवलं. म्हणून उदार, कृपाळू, सखे, करुणावंत, याती कुळाचा विचार न पाहणारे, बाकीच्या सगळ्यांनी ठेवलं आपलं आपल्याजवळ एक शिष्य, एक गुरु, आईचा रूढला प्रकार. आळंदीत तुमच्या भाग्याने तुम्ही राहता, तुम्ही थोड्या आळंदीच्या जवळ राहता. ते तिथे पहिलं मेरूच्या शिखरीच बसलेत ना. ते कुठे बसले जाऊ, आपल्याला कुठे कळलं. ते अगदी निराकारीच आहेत. आम्हाला त्यांचे आकार सुद्धा नको आहेत. काही मध्ये वेडे मौल्य होते, आम्ही कॅमेरा खाली सोडतो, पाहतो कसे माऊली. आम्ही वारकरी म्हणाला, आम्हाला कॅमेऱ्याची सुद्धा गरज नाही, आम्ही रोज दर्शन घेतोय. आत्ता या क्षणाला अनुभवतो. दिल के आईने में तस्वीर छिपा ली हुजूर की, जरासी गर्दन झुकाली बस देख ली. एकदम आतमध्ये पाहतो, त्या आनंदात राहतो की अरे तो किती कृपाळू आहे, किती उदार आहे, किती जागी तो विखुरलेला आहे, किती प्रगट झालेला आहे. आणि ज्या दिवशी ज्ञानोबरायांचा हा चिद्विलासवाद आपल्याला कळायला लागतो, समजतो, तृप्त होतो आपण, मत्त होतो, त्यावेळेला आपल्या मुखातून शब्द येतात कृपाळू. अत्यंतिक कृपाळू आहेत ज्ञानोबाराय. सगळं गुढ प्रगट केलं. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचं कधीतरी चिंतन. जाणती असवा गीताची एक सेवा. नुसतं वाचून नाही कळणार, शब्द वाचून कळणार नाहीत, अर्थ वाचून कळणार नाहीत, 10 प्रवचन ऐकून सुद्धा कळणार नाही. शेवटी तुम्ही बोलाल गुरुर्त मौनम आख्यानम शिष्यस्तु चिन्ह संशय. तिथला आनंद सांगायचा, ती गोष्ट सांगायची. म्हणजे ज्ञानोबाराय शेवटी बोलले, मनोनी माझी वैकरी मौनाचे ही मौन करी, पाणी आवरी मखरी रेखलिया. पाण्यावर जर मकरीचं चित्र काढलं तर पुढे शिपटी काढेपर्यंत तोंड जात असतं. तसं माझं बोलणं जे आहे ना, स्तुती सांडूने आता चरणी ठेवी जे माता हेची भले. आणि मग असं वाटतं की त्या अनुभूतीत राहावं. मी तुम्हाला डिवचला हा शब्द का वापरला, तर विवेकानंदांना रामकृष्णाने ज्यावेळी हा आनंद दिला, त्यावेळी विवेकानंदांना त्याची ओढ लागली सतत. तो आनंदच असा आहे ना की तृप्ती धालिया न दाये, पुढती पुढती राजा विठ्ठल उपाय. सामान्य सुद्धा आपण त्या श्रीखंडाच्या वाट्या सुद्धा भुरक्या मारत खातो, लाडू जास्त खातो, चढाओढीने खातो. बाकीचे काही पदार्थ, पेय,
पितो आपण आवडीने, जादावर जादा आवडीने. तर हा परम रस आहे. याचा एवढा आनंद वाटतो की विवेकानंद सारखे त्या आनंदात राहायला लागले. तर रामकृष्ण बोलले, अरे नरेन, तू मोठा वटवृक्ष होशील असं मला वाटलं. तुझ्या सावलीखाली हजारो गुरं बसतील, तुझ्या फांद्यावर पाखरं घरटी करतील, लोक तुझ्या ठिकाणी सावली घ्यायला येतील, आणि तू असं सारखं काय वटवृक्षासारखा आनंदात राहायचं म्हणतोस. तू हे द्यावं. त्या आनंदाची अनुभूती देणं ही एक अवघड गोष्ट आहे. ज्यांना ज्यांना आज्ञा आहेत ते देऊन राहिलेले आहेत. ज्यांनी ते थोडंफार अनुभवलंय त्यांना त्याच्याविषयी बोलायला लागलं ना की रामकृष्ण सांगायचे परमहंस की 3 मित्र होते, फिरत फिरत चालले होते. एक कंपाऊंडची भिंत होती, तिघांचा विचार झाला, काय रे पलीकडे काय आहे बघू. तर म्हटलं, अरे किती उंच भिंत आहे, काय पलीकडे पाहणार. तो म्हटलं, बघू ना काय हरकत आहे. एक जण त्याच्यावर चढला, त्याने पलीकडे पाहिलं, उडी उडी. तो सांगायला नाही आला परत. त्याने पलीकडे उडी मारली. अलीकडच्या दोघांना कळेच ना की काय पलीकडे. आता दुसराही वर चढला. तो म्हटला, बघितलं त्याने, त्याने उडी मारली. मग तिसऱ्याला राहवलं नाही. ब्रह्मानंद असा आहे. तथापि त्याची सुरुवात सद्गुरूंच्या कृपेने, आपल्या साधनेने, आपल्या कर्माने, काही एक पात्रता झाल्यावर. आमच्या शाळेत विद्यार्थी आले तर आम्ही म्हणतो, तो शिशू आहे का. शिशू म्हणजे कोण. ज्याला शी आणि शू कळतो तो शिशू. मग त्याला शाळेत घ्यायचं की त्याला एवढं तरी कळलं पाहिजे, ते पण काढणं अशक्य आहे. तसं किमान तुम्ही सगळे शिशू असल्याने, आणि त्याच्या पुढेही काही काही अधिकार आहेत वैद्यांसारखे, बाबूजींसारखे, की ज्यांनी त्यात जीवन घालवलेलं आहे, त्यांच्या पुढे सांगायला मला आनंद वाटेल. एक अनाद्भुत आनंद योगशास्त्र 6 ज्ञानोबांनी शब्दांकित केलं, अनुभूतीने दिलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन, आज त्यांचं स्मरण झालं तरी विपाये आठवले चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभती. आज तो ऊर्जा स्तोत्र एवढा आहे. आरा असतो ना आपल्या भोवती, आरा असतो, प्रत्येकाचा असतो. तसा संतांचा आहे, ज्ञानोबांचा एवढा मोठा आहे. तो त्यांच्या नामात सुद्धा आहे, तो त्यांच्या स्मरणात सुद्धा आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर, ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ. हे सर्वज्ञ असलास तू तरी या 4 अक्षराच्या मंत्राचा जप कर. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, अखंड वदनी वदेतो, वासुदेवची होतो. इतकं सोपं केलं. पण ह्याची सुरुवात आहे, याची वाटचाल आहे. शेवटी पोचलेले कळतात, पण मधला प्रवास कळायला हवाय. आणि तो सगळा प्रवास त्या अभंगामध्ये थोडासा चित्रित केलेला आहे. आणि हा चित्रित करण्याचं काम सुद्धा ज्ञानोबांनी केलं, म्हणून कृपाळू आहेत, उदार आहेत. आणि त्याच्या पुढे त्या प्रत्येक शब्दाला अडखळायला होतं. अशी कृपा लगेच होत नसते. कृपा व्हायला 50-50 वर्ष एकत्र संसार केला तरी मी असे पाहिली एक पत्नी किंवा आमच्या ह्यांचं मनच कळत नाही म्हणणारी. म्हणजे 50 वर्ष एकत्र संसार करून त्यांचं मन कळलं नाही तिला अजून. म्हणजे तेवढी कृपा तिच्यावर झालेली नाही की माझ्या मनात काय हे सगळं सांगण्या इतपत. अशा माता पिता असतात की जे कळू शकत नाही, जन्म गेला तरी समजतील असं आपल्याला वाटतं, पण समजू शकत नाही. म्हणून ती कृपा व्हायला काही एक आपल्या स्वतःचा अधिकार असावा लागतो. मितला आहार, मितली निद्रा, परिमित भाषण, काळ सारावा चिंतने, एकांत वासे, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. जिज्ञासा तर प्रगट केली, आठवतो जिज्ञासा, पण त्याच्या पुढे चालायची, वाटचाल करायची तयारी असली पाहिजे. त्यात मोठा विश्वास असला पाहिजे. विशेष श्वास ज्याच्यासाठी घेता येतो तो विश्वास, बाकी नाही. दाय विल बी डन, जसे तुम्ही सांगाल तसं. आणि त्यांनी जर कृपा केली तर तेच करून घेतात. या अभ्यासाचा असं आणखी वैशिष्ट्य आहे की तो आपोआप घडत राहतो. अभ्यासच आपण या ते वरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. आपलाच अभ्यास व्हायला लागतो ती तशी जागृती झाल्यानंतर. पण ती वाटचाल सुरुवातीला मैलाने होते, किलोमीटरने, अगदी रेसच्या घोड्यासारखी होईल कदाचित सुरुवातीची वाटचाल. पुढे इंचाला दमछाक व्हायला लागते आणि मग कळायला लागतं अलब्ध भूमिकत्व आल्यानंतर. पण ज्ञानोबांनी कृपाळूपणे ते प्रगट केले. त्याच्या काही माइलस्टोन दाखवलेले आहेत, खुणा दाखवलेल्या आहेत, म्हणून ते कृपाळ आहेत. आपल्यावरती कृपा व्हावी या दृष्टीने ते उदार बसलेत. कृपावंत भाला, कृपेचं भांडार आहे. ज्ञानेश्वरीच्या आणि अमृतानुभवाच्या काही ओव्या इतक्या आहेत की त्या अंतर्मुख करतात. ऐकेगा अर्थ बंधू
निरंतर कारुण्य सिंधू, कारुण्याचा सिंधू आहेत ते. ज्ञानोबरांनी आपल्या सद्गुरूंना मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जेवविता सद्गुरू निवृत्तीवंद अशी भरवणारी आईची उपमा दिलेली. आई जशी बाळाला भरवते ना, तसं ती आमची ज्ञानाई माऊली कृपाळू असणारी, उदार असणारी, ती आपल्याला मोठी करत राहते, त्या वाटेने नेत राहते. आपली जाण्याची तयारी असली पाहिजे. आपल्याला ध्येय एकदा कळलं, ध्येय असावे सुदूर की जे कधी हाता न यावे. ध्येय असावे सुदूर की, जे माझ्या मागे बसलेत ना परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांची साखी आहे. ध्येय असावे सुदूर की जे कधी हाता न यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालत राहावे. आणि ज्ञानोबांचं वैशिष्ट्य असं आहे, कृपाळू उदार त्यांना का बोलायचं याचं कारण, मुक्कामाला जाऊन बसणाऱ्यांना त्यांनी थोर म्हटलेलं नाही. हे त्यांनी वर्णन केलंय ते मुक्कामाला जाऊन बसणाऱ्यांचं नाहीये. तिथून सुद्धा आता त्या आनंदाचं दान ते देत राहिलेले ताशांचं वर्णन आहे. वारकरी संप्रदाय इथे वेगळा झाला. फक्त पूर्वी फक्त तिथे पोचायचंय असं वाटत होतं, आणि वारकरी संतांनी ज्ञानोबरायांच्यापासून नुसते पोचू नका, पोचा, मिळवा, अनुभवा, भरपूर ज्ञान घेतल्यानंतर सेवितो हा रस वाटितो अनेका, आणि इतरांना वाटत राहा, एवढ्या करता कृपाळू आहेत, उदार आहेत. भेद केला नाही त्यांनी. काही ठिकाणी आपल्याला ज्ञात आहे, त्याला कारणही असतील, ती योग्य असतील, त्याच्या वादात मला शिरायचं नाही, पण काही एक निश्चित पात्रता असल्यानंतर ते ज्ञान दिलं जातं. तो अधिकार असावा लागतो. बरं, देऊन सुद्धा उपयोग नसतो. तुमच्यासारखं स्वर काढा म्हणलं तर मला जमणार नाही, त्याला किती जन्माची साधना लागते. मी उद्या उगच तुम्हाला म्हटलं प्रसादजी काय नाही, भीमसेन जोशी भैरवे म्हणतात तशी बोला, तुम्ही हसाल की नाही. तसंच पहिलं मेरूच्या शिखरी ज्ञानोबराय कसे बसले, तानहाताचे नाद कसे येतात, त्यांनी काया कंथा कशी सांडली, कानो तुझी घोंगडी चांगली चांगली मज का दिली वांगुली रे. योगी साधना करतो, साधना करता करता योगाचं संपूर्ण शरीर बदलून जातं. ऐके देह हो सोनियाचे परी लागळ ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. पृथ्वी पाणी तत्व संपतं, तो पाण्यावरनं सुद्धा चालतो, मुंगीचे मनोरथ ओळखतो, वाऱ्याबरोबर चालायला लागतो. ही कुडी सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. साधना करता करता अशी अवस्था येते, आणि मग संतांनी ते सोपं केलं, उदारतेने सोपं केलं. ही ध्यान साधनेतली हठयोगातली प्रक्रिया संतांनी नामामध्ये बसवली. नामस्मरण 1 तास सातत्याने घेतलं ना तर 72,000 नाडे शुद्ध होतात, हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी. आणि शेवटी एवढंच सांगितलंय, मात्र हेच एक पर्याय आहे शेवटचा, अन्य पर्याय नाही. जीवनात अत्युच्च शिखर कुठली गाठली ना तरी हा आनंद जोपर्यंत मिळवला नाही तोपर्यंत आयुष्य अपुरा. म्हणून कीर्तनकर प्रवचनकार कथा सांगतात की एक महान पंडित होते, ते नावेमध्ये बसले, पलीकडच्या तीराला जायचं होतं, नावाने नाव चालवत होता, आणि हा त्याला विचारायला लागला, काय रे तू काय करतो. महाराज हाच धंदा करतो. अरे पण नाव किती वर्ष चालवतोय. चांगली एक आता 30 वर्ष झालं नावच चालवतोय. 30 वर्ष नाव चालवतो. अरे पण तू काय गणित वगैरे शिकला की नाही. गणित म्हणजे काय त्याला माहीतच नव्हतं. फुकट तुझा जन्म म्हटले, गणित साधा येत नाही. बरं जाऊ दे, ते तुला विज्ञान तरी काय कळतं का. तो म्हटलं मला विज्ञान कशाला बोलतात. फुकट तुझा जन्म. भौतिक येतं का, खगोलशास्त्र येतं का, भूगोलशास्त्र येतं का, हे करता करता फुकट जन्म जायला लागल्यावर त्यांना आवडायला खरंच वाटायला लागलं की आपल्याला आपला सगळा जन्म फुकट गेला, ह्यातला आपण काही अभ्यासलं नाही. कोणाला माहिती हो, सायन्सचे 3 प्रकार असतात, हे आत्ता निघाले. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणखी 100-160 प्रकार हे आत्ता निघाले. एक विज्ञान पचेना म्हणून छोटे छोटे भाग करून त्यांना द्यायला लागले. पूर्वी नव्हते, हे आता कळत नाहीत म्हटल्यानंतर त्यांना आवडायला वाटायला लागलं माझा जन्म फुकट गेला. तेवढ्या वेळात त्याने पाहिलं तर एकदम एकाकी ढग दाटून आले, तुफान सुरू झालं, बरसायला पण पाऊस लागला, आणि बघितलं तर नावाड्याने 10 मिनिटात नदीचं पाण्यात पूर यायला लागला. वर पाऊस पडलेला होता, ते पाणी एकदम खालपर्यंत यायला लागलं. आणि मग त्याने त्या माणसाला विचारलं, पंडिताला, पंडितजी सगळं खरं आहे, पण आता बघा नदीला पूर आलाय, ते पाण्याचा लोंढा येईलच, इथे आपली नाव उलटी होईल, तुम्हाला पोहायला येतं का. ते म्हटले नाही, फुकट तुमचा जन्म. जर पोहायला येत नसेल, माझं भौतिक वगैरे काय नाही, आता मी त्यानेच बिचाराने कधीतरी एका हाताला नाव धरली, एका हाताला त्या पंडिताला गटंगाळ्या खाणारा, नाकातोंडात पाणी गेलेलं. मग असे कृपाळू उदार ज्ञानोबराय असे गटांगळ्या खाणारे कितीतरी, त्यांना एका हाताने धरून उद्धरले नेनो किती, जीव दरिद्री असंख्यात,
साम्राज्य चक्रवर्ती बनवले. स्वानंद श्रवणाचे मिसे बैसावे ओनी साम्राज्य भुवनी सुखे नांदा. अरे सहज जरी ऐकायला आलं ना, हे स्वानंद भोगाची सेल भलते अशी देईल. अगदी कुणी जरी नुसतं ऐकला, माऊलीचा शब्द कानावर पडला ना, तरी जीवन धन्य होऊन जातं. इतकी श्रद्धा आहे. त्या वाटेने चालायला लागला तर मग ही काया सोडणं तर साधी सोपी गोष्ट आहे. फार सुंदर तो प्रवास आहे. जन्म जन्म करायचा असतो. जे चालत आले त्यांना ओळखीचं स्टेशन भेटलं की वाटतं आपण आता त्यातनं जावं, आपण चालावं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. जी बन करू जीवेसाठी, झाडा सवे पाडी तसे आटी, परी फळेसी तैच भेटी, जै वसंत पावे. झाड जरी लावलं, माळ्याने पाणी दिलं, भूमी चांगली आहे, झाड लावलंय, योग्य रीतीने निगाराने चालली, चांगली खतं घातलीत, पेरलं महा, उगवलं महासारखी चांगली खतं वापरलीत, पण फळ कधी येईल? ते झाड वाढलं पाहिजे, वसंत ऋतू आला पाहिजे, त्याची योग्य वेळ आली पाहिजे, त्या वेळेला फळ येतं. पण असं हपापलं पण असणं हे एक चांगली गोष्ट आहे. भूक लागते का? डॉक्टर पहिल्यांदा विचारतात. लागली तर देण्यामध्ये आनंद आहे, लागतच नसेल तर सुधारण्याची शंका फार कमी आहे की बाबा हा कितपत सुधारेल काय. पण भूक लागते ना, चांगलं लक्षण आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल असं डॉक्टर बोलतात. तसं हे जाणावं. त्यांच्याकरता ते कृपाळू आहेत, उदार आहेत. किती प्रकारे सांगितलंय. हरिपाठ, चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आणि अभंगाची गाथा. पुढे जाऊन सांगते किती प्रकारे सांगितलं. जे आपण सांगितलं ते नाथांना संशोधित करून जगासमोर आणायला सांगितलं. किती प्रकारचे उदार आणि कृपाळू आहेत. त्यानेही कळत नसेल तर आणखीन सोपं करून नाथ भागवतात सांगायला सांगितलं. तेही न कळे ना कोणाला, समजे ना, उमगे ना, तुकोबरायांना आणखी अगदी थोडक्यात करून सांगायला सांगितलं. तेही समजे ना. म्हणजे जे आत्तापर्यंतचे सद्गुरू ज्ञानेश्वर किती जणांनी भाष्य लिहिलं. मग जे बोलतील तू तुझ्या परिभाषेत समजावून सांग, पण सगळ्यांना सांग. मग जेवढे कुठले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात कीर्तनकार प्रवचनकार असतील, पण ज्ञानदेवांची एखादी ओळी उलगडून दाखवत असतील ना, तर ते खरेच सद्गुरू. ते माझेच सद्गुरू असतील असं नाही, पण ते आपल्याला सांगणार आहेत, ही त्यांची उदारता आहे. बरं किती मोठी उदारता आहे. 11व्या शतकात यादवाचा रामदेव राजा राज्य करीत होता. त्या काळात लिहिलेली ज्ञानेश्वरी आज 800व्या शतकामध्ये त्याचे पारायण होतात आणि आजही लोक वाचतात. आजही आडाने एखादा वारकरी खरोखर ध्यानाला रोज पाटे बसतो आणि रोज तो अनुभव घेतो अनाथ नादांचा. आणि त्या नादाने हे तुमची पेटी काय वाजते, तुम्हाला तबला नाही तर तुमचं गाणं रंगत नाही. पण आत गाणं एकदा संगीत रंगलं ना, अशी खुमार आहे की एक बार झुकाकर चरणों पर फिर सिर को उठाना मैं भूल गया. जीवनात काही मागे परतून पाहण्याचं गरजच उरत नाही. अशा पद्धतीचा सुंदर अनाथ नाद आतून सुरू झाला. आतून ढगांचे कडकडाट ढग नसताना, आतून तुताऱ्या नसताना, आतून समुद्राचे घास समुद्र नसताना, अनहत आहात न करता येणारा आवाज. आता अनहत नाव देऊन देहात्म भान जर बोलत असतील ना, आणि तेच एक सांगत असतील तर त्यापुरतं दुर्दैव नाही. मी काय बोलते काही न कळे. केवळ देहभाने जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि हे अनाहताने सिद्ध करत असतील तर चुकीचे. जिथे त्रिपुटी देह सांडला जातो, कंथा म्हटलं हिला, ही सांडायची कशी हे ते उदारपणे शिकवतात. का शिकवतात? त्यातला एक शब्द महत्वाचा आहे. आपण सहज तो अभंग बोलतो, पण प्रत्येक पदाशी थोडं थांबावं, त्याच्याशी लढीवाळपणे त्याला आंजरावं, गोंजरावं, त्याच्याशी बोलावं आणि आत्म कमळाच्या फुलासारखा तो शब्द उमलत येतो. मग त्याचा आनंद फार वेगळा आहे. मी आता हे कसं उडत लोण आहे, सुरपाट्या खेळला असला तर उडत लोण आहे. आपल्याला नुसतं येतो फराल आहे, भोजन पीछे से आता है. पाटी जसं सांगते आळंदीकडे जायचं तुम्ही, शायद मार्ग हम बतलाएंगे, चलना तो आपे आप आहे. तसं एक एक दार आहे खुलं, कित्येक जन्म तुम्ही चालू शकाल असं कृपाळू उदार आहेत. त्याच्या पुढचं विशेषण महत्वाचं आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तो माझा झाला पाहिजे. जोर तुम्ही दुसऱ्याचा ठेवताय ना, तोर ही उदारता कधी अनुभवता येणार नाही. हे माझं पण, हे पोटी येणं, हे त्यांचं होणं, वंशज होणं, वारस होणं त्यांचं. कोणाला देतात धन दौलत? अजून कुणी कुणाला दिलेली नाही. मानलेल्या कोणा, पण मग दत्त घेऊन मानून करून हा माझ्या मुलासारखा आहे मग मी त्याला देईन. पण मुलासारखा पाहिजे ना, मुलगा नसला तर मुलासारखा तरी पाहिजे. त्याने विद्यावंश तरी वाढवला पाहिजे. म्हणून आपण त्या मायबापांचं सुपुत्र झालो ना, आणि त्यांना जर बोललो की ते माझे आहेत,
असं माझं म्हणायला ताकद लागते. संत माझे आहेत म्हणायला. कुणी उठून माझं म्हणू शकत नाही की ज्ञानोबा माझा. आमच्या नाथबाबांनी म्हणावं, नाथबाबांनी म्हणावं. नाथबाबा तर बोलतात, साधकाचा माय बाप दरु शनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, असा तो ज्ञानोबा माझा. तो माझा ज्ञानोबा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. अरे माझा, त्यांना माझं म्हणायला, त्यांचं नाव लावायला किती. एक सामान्य स्त्री पतीच्या घरी जाणार असेल आणि त्याचं नाव लावणार असेल तर तिला आई वडील बहीण भावंड स्वतःचं नाव सुद्धा स्त्रीला गमवावं लागतं, तेव्हा ती त्याची धनी होते. इथं आम्ही आमचं सगळं ठेवून परत माझा म्हणायला जाणार तर शक्य नाही. ते माझं पण फार वेगळे. देता येते का? सर हातेली पर लेके तो भी सस्ता जान. सर शिर देऊन गुरु मिळाला ना तरी सस्ता आहे समज. फार स्वस्तात मिळालं हो तुम्हाला, फार स्वस्तात. फक्त डोकं तर दिलं. काय ते डोकं, काय त्या डोक्याची किंमत, आणि ते दिलेले पण काय हरकत नाही. तुम्हाला स्वस्तात सद्गुरू मिळाले म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. त्या माझ्यामधलं जे प्रेम आहे त्यांचं होण्यातलं आम्ही अट्टास धरतो. बहुजन समाजासाठी दादा माळकरी व्हा. पतित 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 मी तो त्रिवाच्या पतित, परितू आपुले सत्य मज करावे सरते. म्हणून पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. तुमच्या पुढे सुरात गाऊ नाही पण गाण्याचं इथं आलं म्हणून गायलं. तुझा मुद्रा अंकित, तुझी मुद्रा आहे माझ्याजवळ, मी तुझा आहे ना आणि तू माझा आहे ना. कसे कसे अभंग आहेत. तसे जर झालो आपण, असेल मी. गिरने में भी तेरी कोई हार नहीं, गिरने में भी तेरी कोई हार नहीं, कि तू आदमी है कोई अवतार नाही. तू काही देव नाही, संत नाही, चुकशील. पण चुकेतनं जर तू उठला, चालायला लागला आणि त्यांचं बोट धरलं तर मग तुला त्या वाटेने चालताना कळेल. म्हणून माझी माऊली तशी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. खरं तर ना एक अभंग एका तासात माझा पूर्ण होत नाही. योग साधनेवरच्या अनुभूतीचा तर त्याहून होत नाही. त्याचं कारण, एक आई होती, तिने मुलाला सांगितलं, काय रे आज गुरुवार आहे, आपण आरती करतो, जा हे 2 रुपये घे, पेढे घेऊन ये. तोही बाजारात गेला, 2 रुपयाचे पेढे आणले. 2 पेढे आले 2 रुपयाचे, चांगले काव्याचे, त्यावेळेच्या भावातले, चांगले स्वस्त. वाटेत येताना हा त्या पेढ्याकडे पाहायला लागला. त्याचा मोह आवरला नाही. त्याने तो पेढा खाल्ला एक आणि एक ठेवला, एक आईला देऊ. घरी आला, आई आरतीसाठी वाट पाहत होती. किती उशीर झाला, पेढे आणले का? आणले ना. उघड, दिले. हे काय एक एक कसा काय? नाही आई, 2 आले होते. 2 आले, मग एक काय केला? खाल्ला. कसा खाल्ला? त्याने तो दुसरा एक खाल्ला. हा असा खाल्ला. मी तो खाऊन दाखवतो. ध्यानाची अनुभूती अशी बरं का, की तुम्ही जर म्हटला ना की कसा तो योगी, कसा तो निराकारी राहतो, कसा प्राणायामी डुलतो, की मग नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षी राहुनी सतत सतत आपोआपच ती जागृती होते. ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि मग त्या अनुभूतीत डोलावं वाटतं. ज्ञानोबांनी ते डोलणं आपण स्वतः डोलून आजवर अनेकांना डोलवलं. म्हणून पहिलं मेरूच्या शिखरी ते आहेत. आणि तिथून आपल्याला ते आनंदाचं दान देतात. पण कधी देतील? एक साधना सांगितली आणि ती अवघड साधना आहे. ते सगळे करत नाहीत. कोणी करत नाही. करण्याचा आव आणतात, दाखवतात. लोक स्थितिस्थापकत्व गुणे, झाडाची फांदी खाली ओढली ना तोपर्यंत खाली, सोडली की परत वर जात असते. तसं कीर्तन प्रवचनाला बसले की माणसं इतके पटल्यासारखे चेहरे करतात छान, आणि उठले गेला की ते तिथंच झटकलं. चला आता ह्याचा आपला काही संबंध नाही. आणि आणखी त्यातून कोणाच्या बरोबर थोडंसं जात असेल ना
तर मग कीर्तन प्रवचन झाल्यावर त्याच्या पाया पडायची एक सोय ठेवलेली की इतके तास आमच्या डोक्यात दिलेलं, पुन्हा तुमच्या पायाशी, आम्ही आपले रिकाम्या डोक्याने काय कोणी नाही. नमस्कार करतात पण असा कसं सांगितलंय पहा, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार वारंवार. कितीदा लोटांगणी जावे ओवाळूनी जन्मोजन्मी मने जनी. किती जन्म लोटांगण घालायचंय, किती टोटल सरेंडर व्हायचंय, किती शरणागत व्हायचंय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्न. शस्त्र सुटलं, सोडलं नाही, सुटलं, गलित गात्र अवस्था झाली आणि आता तुझ्याशिवाय कोणी नाही. तेव्हा श्रीकृष्णाची जी शरणागती अर्जुनाने पत्करली ना, अशी अगतिकता येऊन संसार जाळून देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. नमस्कार कशाला बोलतात, कोण नमस्कार घालतो? दंडवत बोललेले, दंडवत, काठी जशी पडते तशी. आणि शक्तिपातात अशी अनुभूती येते की सद्गुरू घालून घेतात. काही काही नजर तो सहन झाला नाही त्या शक्तीचा स्तोत्र ना, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं असं की उभी राहिलेली ती व्यक्ती पडते धाड दिशेने. ती का पडली इतरांना कळत नाही. अहो त्यांना चक्कर आली का? नाही ते स्वामीजी म्हणायचे पडू देत, उडतील थोड्या वेळाने. ते झाला नाही आपला आता म्हणून उन्नतता नाही. किती नम्रता, किती किती वेळा एकाच चरणात सांगितले ना, कृपाळू आहेत, उदार आहेत, माझे आहेत, ज्ञानेश्वर हे त्यांचं नाव आहे, त्यांनाच करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि कितीदा करायचा आहे? वारंवार. लोक मला विचारतात झाली महापूजा? झाली. मग सारखे सारखे काय पौर्णिमेला जातात? आता काय सांगू तुम्हाला, बाह्य तरी होऊ द्या. एका पूजेने थोडं भागणार. श्वास कितीदा घेतो आपण, कितीदा त्या चिंतनात राहावं, त्या विचारात कितीदा राहावं. ठीक आहे, मलाही मान्य की ते बाह्य, पण ते केल्याने जो आनंद आहे ना, तो आनंद शब्दात सांगता येत नाही ना. तो नमस्कार घडत नाही ना, तो होऊन जातो ना नमस्कार, त्या निमित्ताने होतो. तिथं स्पर्श होतो. काही असलं प्रतिबंध आहे. अलब्ध भूमिकत्व हा फार मोठा प्रतिबंध आहे. तो जन्मजन्माचा सुद्धा असू शकतो. एक भूमिका सोडली पुढची भूमिका प्राप्त झाली नाही, सद्गुरु कृपेने शक्तिपाताने साधना करताना एका जन्मात सुरू केलेली असली तर ते अनंत जन्म चालते. चालत असताना तुम्हाला एखादी भूमिका प्राप्त पुढची झाली नाही ना, अलीकडची सुटते, ते पाऊल उचललं जातं. समर्थ बोलतात परनाळी पाहुनी चाले. ती पुढचा पाय टेकल्यावर मागचा पाय उचलते. पण साधनेत काही काही अशा अवस्था असतात की तो धावत जातो मागचा पाय. आम्ही नवीन अनुग्रह घेतला होता, सहज आता एक ओघात आलं म्हणून सांगते. आणि एवढ्या वेगाने एवढ्या क्रिया होत गेल्या शक्तिपाताने. काही होतात झाल्या म्हणजेच बरोबर असं पण नाही, काही न होत पण नाहीत. तर इथे सगळं मन एकाग्र व्हायचं, इतकं एकाग्र व्हायचं की इथे बोट लागायचं आणि इथे त्या बोटाने करून जखम झाली इथं. आणि मग आम्ही पावसला गेलो दादा स्वामीजींच्या तिथे बसलो आणि म्हणे अरे 4-4, 5-5 पायऱ्या अशा काय उड्यावरून ओरडायच्या असतात का? आतून उत्तर आलं. हळूहळू दमादमाने धीराने बनत 5-5 पायऱ्या अशा उड्या मारून ओलांडलं तर. आणि त्यानंतर परत माझी स्वतःची तर अनुभूती अशी की आळंदीत गेलं, सद्गुरूंच्या जवळ गेलं, सद्गुरू सदृश्य कोणा महात्म्यांजवळ गेलं तर जे अलब्ध भूमिकत्व असतात आणि जे मागचं सुटलेलं त्याच्या पुढचं डेमॉन्स्ट्रेशन थोडक्यात होऊन पुढच्या क्रिया चालू होतात. ज्याला यातलं थोडंफार कळत असेल त्याने ते समजून घ्यावं. आता की नाही मिळालं, काही काळी जन्मजन्माचा सुद्धा कालावधी असतो. आपण ते पुन्हा पुन्हा मिळण्यासाठी इथे सांगितलंय तया नमस्कार वारंवार. बरं, नमस्कार देहाने घालणार का देह सोडून घालणार? म्हणजे देहाने साधना करायची, देह सुटून ही साधना नाही आहे. येण्याचे शरीरा येणे सरे. एक विलक्षण आहे. काट्याने काट्या काढावा ना, तसं जन्माला येऊनच जन्म संपवायचे नाही. पुन्हा जन्म सुद्धा घ्यायचे, जन्माचा आनंद लुटण्यासाठी घ्यायचे. आपण मुक्ती मागितलेली नाहीये. घेणं मी जन्म याच्यासाठी देवा, हाच आनंद लुटण्यासाठी. किंबहुना वारकरी संतांनी ज्ञानोबांना कृपाळू उदार माझा का म्हणायचं, भक्त करुणाकर का बोलायचं? तर अरे तिथे पोचण्यात तर काही आनंद नाही. पोचला की संपला, खेळ संपला. मग खेळण्यातच आनंद आहे, खेळण्यातच आनंद आहे. जिंकला तर आनंद आहेच, पण खेळण्यात किती आनंद आहे. मॅच जिंकल्यावर फटाके वाजतील, ड्रॉन झाल्यावर काय वाटेल. आणि तशी आत्ता परवाच्या निर्णय झाले तर आपल्याला काय वाटलं, तसं ही सुद्धा मॅच अनिर्णित होऊ नये, ती निर्णितच अवस्थेत. आणि निर्णित म्हणजे कशी, चालण्याच्या निर्णित अवस्थेत.
यात चालण्यामध्ये जो आनंद आहे, सुखाचे पावटी चढता येजे जा, अनेक अनद्भुत गोष्टी आहेत. त्या अद्भुत गोष्टीत मन रमलं की ते खेळणं आहे. लहानपणी कधी गोष्टी ऐकल्या असतील ना, तर तो एक राजा असायचा, त्याचे डोळे जायचे, मग ते डोळे गुलबकावलीचं फुल आणल्यानंतरच ते लावल्यावर येणार असायचे. मग एक राजपुत्र उठतो, रस्त्याने जायला निघतो, मग त्याला उपदेश दिला जातो, तू रस्त्याने जा, पण चालताना कोणी मागून हाक मारली तरी पाहायचं नाही, पाहिलं तर काय होशील, स्टॅच्यू. माहितीये का, त्यांना ऐकलेल्या आहेत गोष्टी लहानपणीच्या. अशा ह्या रस्त्यावर स्टॅच्यूच खूप आहेत. मग मला काय म्हणायचं ते कळेल आपल्याला. सगळे पुतळेच बनलेले, मागचे काही आले प्रलोभन की मागे वळून बघितलं, संपले. तिथे जर नसतील सद्गुरू, नसेल त्याची स्वतःची पात्रता ना अधिकार नसतील, नमस्कार घालत नसतील, तर त्या स्टॅच्यूला सुद्धा पाणी शिंपडायला कोणीतरी पाहिजे ना. मागून आवाज आले तरी पाहायचं नाही, भीती वाटली तरी पाहायचं नाही. साधका ते भेडसावी परी बिहावे ना. ज्ञानोबारांनी सांगितलंय, कधी कधी साधनेत अशी एक अवस्था येते, हे सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये, नाही भ्यायचं, चालत राहायचं. त्या आनंदात तिथं जायचंय, ते दिसतात, खुणावत असतात, उभारणी बाहो विठो पालवित आहे, बोलवत असतात. ती भेट फार विलक्षण असते, भेटून परत परत भेटावं अशी वाटणारी भेट असते. म्हणून तया नमस्कार वारंवार. आपण का करायचं, तुम्ही मी सगळ्यांनी का करायचं, ज्ञानोबांना का करायचा, न पाहे याती कुळाचा विचार. आपल्याकडची एकच योगिक साधना अशी आहे, नाम म्हटलं तरी त्याला परिच्छिन्नत्व आलं. मी रामकृष्ण हरी बोलले की तुम्ही म्हणाल नाही नाही दिगंबरा दिगंबरा, की हे लगेच म्हणतील ओम नमः शिवाय. आणखी कोणी म्हणेल ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे त्याला परिसीमा आली. नामाला देखील नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तुसी नाही. पण ध्यान साधना अशी आहे, जसं ब्लड सगळ्यांचं ए बी सी काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह असलं असू शकतं, तशी ही साधना अशी की मी असं पाहिलं. स्वरूपानंद स्वामींच्या जीवनातली कथा सांगते. चित्रपटाच्या क्षेत्रातली ती व्यक्ती होती आणि स्वामीजींच्याकडे पावसला दर्शनाला आली. सिनेसृष्टीत तेव्हा बॉलिवूड नव्हतं, हॉलिवूड सुद्धा नव्हतं, त्याच्या अलीकडचं होतं, त्यात तो होता आपला. तो गेला दर्शनाला. स्वामीजींना गुरुप्रसाद हवाय, कृपा हवी, अनुग्रह हवाय. स्वामीजी म्हणले बरं ठीक आहे, पण तो म्हटला मला बघा खायला लागतं, मी अगोदर सांगतो, फार काही नाही, पण आता जरी आसनावर बसले आणि प्रवचन आहे तर मी मर्यादा सांभाळून सांगते. तो म्हटला मला हल्ली प्रचार चाललाय ना अंड शाकाहारी, त्याचं आमलेट तरी लागतं, काय करतील ते त्यांना माहिती बरं का. ते ठीक आहे. तर म्हणे स्वामीजी हसले, म्हणले एवढंच ना, पण तुला खरंच करायची का साधना, वाटतंय का. तर तो म्हटला हो. आणि अत्यंत कृपाळू उदार, इतकं कृपाळू पण ना पाहिल्यानंतर कळेल कृपाळूपण काय आहे ते खरं सद्गुरूंचं, ज्याने अनुभवलं त्यांना कळेल. ते म्हटलं ठीक आहे. सोम साधना त्याला दिली. तो परत आला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याने सकाळी ब्रेकफास्टला आमलेट मागवलं, टेबलवर डायनिंग टेबलवर डिश आली, काटे चमचे हातात घेतले आणि कापणार की त्यात हसणारे स्वामीजी दिसले त्या गोलाकार आकारात. त्याच्या हातातनं काठी सुरे गळून पडले. ए इकडे खानसामा, हे घेऊन जा. तो मुस्लिम होता, हे घेऊन जा, हे नाही खायचं, दुसरं करून आण. त्याने दुसरं करून आणलं. याने परत काटे चमचा घेतला त्या हातामध्ये ते कापून खायला. पुन्हा त्यातून आतून स्वामीजी हसतायत असे दिसले. याला कृपाळू उदार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अधिक पातकी असेल तर काय हरकत नाही. रामकृष्ण म्हणायचे अंधार किती वर्षाचा असू दे, काडी लावली की क्षणात प्रकाश करता येतो. पण या इथे आलं पाहिजे. तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक, मी 10 पावलं तुझ्या दिशेने टाकेन, पण तू एक पाऊल टाकलं पाहिजे. पहिली टाकण्याची जिज्ञासा असली पाहिजे. आणि म्हणून अभंगामध्ये नाथ बाबा बोलतात, न पाहे याती कुळाचा विचार. असं बोललं जातं की भगवत भक्ती करायला 8 पिढ्या रक्त शुद्ध असावं लागतं भगवत भक्त व्हायला. भगवत भक्तीची इच्छा व्हायला तुम्ही नुसते या मार्गात आला तर मग त्यांना कामच उरणार नाही ना काही. पहिल्यापासून कसा जगाचा उद्धार होणार, माझा हा मूलभूत प्रश्न आहे. 8 आने पाप आणि 8 आने पुण्य अशी जर माणसं सगळी जन्माला आली तर त्यांचं पुण्य तरी कधी वाढणार आणि पाप तरी कधी संपणार. संत भेटल्यानंतर. आणि मग ते त्यांना देतात, त्यांना दान देतात, आपल्या जवळ घेऊन जीवदरिद्री असंख्यात नृपती केले.
जयाचेने अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. ज्ञानेश्वरीतल्या इतक्या गोड आहेत ना, आयुष्यभर चिंतन. तैसे अज्ञान प्रमदादिकी का निंदत्वाच्या सर्व विकी खिळले जे. अज्ञान आहे, प्रमाद आहे, दोष आहेत, निंदत्व आहे सर्व बाजूनी, तरी देखील तया अंगी कापुले देवोनिया भले विस्रवती सले जन्मती ते. त्यांना आपलंसं करणं, तो स्पर्श, पवित्र स्पर्श, ये त्याला जवळ घेणं. अरे केले उपकार सांगो काय बाप ना करी आईशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय वरदान. ते टू इन वन आहेत, आई पण आणि बाप पण. माय बाप, साधकाचा माय बाप. बाप जन्म देतो पण माता पालन करते. म्हणून लक्षात ठेवा, आमच्या साऱ्या संतांनी 22 वर्षाच्या एवढ्या छोट्या मुलाला ओठ पिळले तरी दूध निघेल. कोवळे ज्ञानोबा आहे सगळ्या संतात लहान, पण तुकोबा आहे, नाथ बाबा, त्यांच्यापेक्षा वयाने मोठे नामदेव राया, या सगळ्यांनी ज्ञानोबा रायांना काय बोललेले ना. आज तुम्ही, मी सुद्धा काय म्हणतो, माऊली माऊली. पुरुष सुद्धा पुरुष तत्वामध्ये एक माता शोधतो. मग हे शास्त्र आणखीन वेगळं, आता मी तितक्या खोलात त्यात जाणार नाही एकाच प्रवचनामध्ये. आणि स्त्री सुद्धा त्या पुरुष तत्वामध्ये माता शोधत असते. आपली जवळीकता मातृरूपाशी असते जन्म घेताना. आणि म्हणून शक्ती देवता, त्याचं एक संशोधन सहज आपल्याला सांगते की वारकरी एवढा गरीब का राहिला, असं एक जणाने विचारलं. सगळे बाकी बालाजी वगैरे, आता आमच्या बारामतीमध्ये 4 ट्रक यशवंतजी चिल्लर आली, 4 ट्रक. कशा करता, ती म्हणे बालाजीच्या पुढे टाकलेल्या दानपेटीतली. अशा प्रत्येक तालुक्याला 4-4 ट्रक पाठवल्यात की कापूआ, आणि कुणी ती चिल्लर घे ना. आता बालाजीचे भक्त एवढे आहेत, मग पांडुरंगाचे भक्त साधे का राहतात. तर त्याचं एका महात्म्याने उत्तर दिलेलं सांगते की ते मातेची उपासना करत नाहीत. लक्ष्मी मातेकडे ते पाहत नाही, तो नारायण परमात्मा पांडुरंग. आणि म्हणून ते असे राहणार, त्यांना कमी काही पडणार नाही, पण ते असेच राहणार, कारण मातेची उपासना नाही. असं माऊली म्हणून ते माऊलीची उपासना करतात. आई त्यांनी संतात पाहिली, ज्ञानोबांच्यात पाहिली, साऱ्या संतांनी पाहिली. मातृरूपाचा शोध ही खरं आपल्या मूळ स्थानाची खोज आहे. आणि म्हणून फार मोठे त्यागी, ज्यांना अजून अगदी स्पष्टपणे बोलेल पण अध्यात्मातली माता कळली नसेल, ते देशाला देखील काय मानतात, देशमाता, गोमाता. का बरं तिला भूमाता, माताच का बोलायचं. देश कुठे माता, मातृमंदिर आहे तुमचं. कारण माय माऊली, माझी विठाई माऊली, प्रेम पाना पानावली, कुरवाळुनी लावीस्तनी, नवजे दुरी जवळुनी. असे एक मातृस्वरूप आहे ना, की जे सगळ्यात क्षम्य करतं. पिता जन्म देतो, पालन करतो, तथापि तो अलग राहू शकतो. माता अलग राहू शकत नाही, आत असते. आणि म्हणून ज्ञानोबांना म्हटलंय, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडितसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. कोणाची ती आई आहे, ज्यांना कुणी जवळ केलं नाही. वेदाला, श्रुतीला, स्मृतीला आज आपण सगळे वाचतो. एक काळ अधिकार नव्हता. वेद कृपण झाला तो त्रिवर्गाचे कानी, माझे शब्द नाहीत, संतांचे शब्द आहेत. म्हणून तो गीतेच्या पणाने वेठीला भलतया सेव्य व्हावया. ती गीता ज्ञानदेवांनी भाष्य केली. गीतेवरच्या सर्व भाष्यापेक्षा भावार्थ, तू देवाचे मनोगत दाविता असी मूर्त. ज्ञानोबराय नररूपे विष्णू अवतरला हा भगवान असे होते. आणि याचा अर्थ उकलून दाखवत होते. त्यातून पलीकडे साधनेच्या अंगाने अर्थ उकलून दाखवलेले. म्हणून ज्ञानेश्वरी अशी की तिच्याकडे जसं बघावं तशी ती. काही जण तिचा अभ्यास करतात विदग्ध रसवृत्तीतनं, काही जण शैलीतनं करतील, काही मुक्कामाच्या ठिकाणी शोधतील. पण वाचून लोक वाक्चातुर्य होईल सुखिया, पण अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी आहे. क्वचित कोणाला वाटेल की नेमका याचा अर्थ काय, आणि तो अर्थ मला कळला पाहिजे. तो कळवण्यासाठी ती मातेच्या रूपात येते. म्हणून सद्गुरू माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माऊली शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या, आई आहे. आणि तिचं नातं तू माय मी लेकरू. ज्या क्षणाला हे पुत्राचं नातं होतं, गुरुपुत्र बनतो, त्या क्षणाला मग जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला, मग मोकळाच. बंधन काय आत्माला बोलव नाही. अशा काही विलक्षण अनुभूती येत राहतील. यात जेवढ्या सांगितल्या तेवढ्या. आता हे नाद ऐकण्यासाठी आपण बसणार नाही,
त्याच्या पलीकडे जायचंय. हे चमत्कार आहेत ना. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजांचे पाणी काही. आमच्याकडे कन्हेरीला एक मारुती राया समर्थाने स्थापन केलेला बारामतीच्या जवळ. तिथे एक नित्य भक्त साधनेला येत होते. रोज हनुमंताची उपासना करायचे. त्यांचं एक मोठं किराणा मालाचं दुकान होतं. त्यांना अशी सिद्धी प्राप्त झाली की त्यांनी एक नोट दिली तरी तिथे दुसरी नोट तयार व्हायची. खिशातनं जरी 100ची नोट काढून दिली तरी 100ची एक नोट तयार व्हायची बरं का. मला हे ऐकल्यावर प्रवचनात सांगितलं तरी लोकांचे डोळे चकाकतात हे मला कळतं, म्हणजे ऐकायला सुद्धा बरं का. तर ते गेले मारुतीरायाच्या पुढे हात जोडले आणि म्हणले, हनुमंता मी हे नाही तुम्हाला मागितलं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा सुभटा. मला तुमची दास्य भक्ती हवी. तुम्ही जशी प्रभू रामचंद्रांशी निष्ठेने केली ना ते देण्यासाठी, हे पैसे घेण्यासाठी आलो नाही. म्हणून आम्ही सुद्धा योग मार्गातला अनाथनाद येईल ऐकू. काया तेजस्वी होणं होईल, बोलाल ते सिद्ध होणं होतं, त्याने लोक जमा होतात. आणि मग सगळं सोडून कुठंतरी शांत एका जागी जावं वाटतं, बसावं वाटतं. आणि हा लौकिक नको, ह्याचा उभं घ्यायला लागतो. आणि मग काय करावं, पहिलं मेरूच्या शिकारी. मग तिथे जाऊन निराकार रूपामध्ये आपल्या आनंदात. पण ज्ञानोबा या आनंदात बसले. पण कसे बसले ते आमच्या संतांनी सांगितले. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळछंदो. आज सुद्धा तिथनं त्या आनंदाच्या लाटा ते प्रक्षेपित करतात. एक साधा ट्रान्सफॉर्मर एखाद्या डोंगरावर बसवला तर तुम्ही म्हणता आलो बरं का, रेंजमध्ये आलो. रेंजमध्ये याल ना तर सगळ्यांना कळेल की ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. रेंजच्या बाहेर ते सगळे सनात. उलट सांगते मी, रेंजच्या बाहेर जेवढे आहेत ना ते सनात. त्यांना संपत्तीचा, सत्तेचा, काहींना अजून परमार्थच पटत नाही. काय मला एक जण म्हणले, मानवातल्या माधवांची आम्ही पूजा करतो. म्हणलं मानवातल्या माधवाची पूजा करा करा करा, मग तो माधव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि मग तुम्ही या माधवाची पूजा करायला याल. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सगळे राजकारणी, सगळे आध्यात्मिक, सगळे मोठे लोक अध्यात्माकडे शेवटी वळलेले आहेत. किती नुसतं समाजकारण नाही, नुसतं राजकारण नाही, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, पण अधिष्ठान अध्यात्माचं आहे. ही आपली एक खासियत आहे. आणि मग हे अधिष्ठान मागणारे सगळे जरी अनाथ वाटले तरी खरे सनाथ. आणि हे एक नाताने सांगावं हे वैशिष्ट्य आहे. याच्यावर खूप काही सांगता येईल. पण ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. आता आई आहे ती सगळे अपराध क्षमा करणारी, कशी असो ती जाणणारी. इतिहासात तरी अजून मी जगे ऐसा बाप व्हावा आमचे तुकोबाराय बोलतात. पित्याच्या कथा ऐकलेल्या आहेत, पण अजरामर झालेल्या ह्या मातेच्या कथा आहेत. सगळ्या गडाचे दरवाजे बंद होते. हा दरवाजा उघडता का नाही, वरून ऑर्डर आहे ह्या वेळेला बंद. हा दरवाजा उघडता का, कुठले दरवाजे उघडले नाही. काय केलं तिने, सगळे दरवाजे बंद झाले तर बरं बरं अनिल शेजारी पाजारी बघतील पाहतील, नाही तर झोपेल तसा, उद्या सकाळी गेले की डबल डोस देऊ, असं केलं का नाही. त्यांनी एक कडा शोधला, त्या कड्यावरती चढली. तिथनं तिला तिचं गाव, तिचं मूल दिसत होतं, रडणारं पाळण्यातलं. हे सांगताना मला जरा भरून येतं. ती हिरकणी त्या कड्यावर चढली आणि त्या हिरकणीने कड्यावर ना आपल्याला झोकून दिलं. तसे गुरु आपल्याला झोकून देतात मूल झाल्यानंतर. फक्त आपण तिचं मूल व्हायला पाहिजे. माझा म्हणणे इतपत. मग झोकून काय, अरे मागे लागून येतात. सद्गुरू असते हृदयात, सत्शिष्यात जा म्हणलं तरी जात नाही, तितके लागलेले असतात हृदयामध्ये. एवढे येतात ते. तिथनं झोकून दिलं त्यांनी. आली पळत धावत आणि त्या बाळाला पाजलं. ती माता, तिला आई म्हणावं. पिता हा विचार करणार नाही, जाऊ दे गा काय होते बघू, घेऊ देत तापडा. जगाचा अनुभव घेतला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे. घरात कधी काळी जर पिता रागवला तर मागच्या दारातनं येऊन खाऊ देणारी, गुपचूपपणे खिशात खाऊ भरणारी माता असते. आणि म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. सगळ्यांनी धिक्कारलं ना तरी त्या आईने जवळ केलं. तू स्त्री काही आहे, काय हरकत नाही. अरे मीच माऊली झालोय, मग तू ये. कोण म्हणतं परमार्थाचा अधिकार स्त्रियांना नाही. ज्ञानोबारायांनी छोट्या मुक्ताईला सांगितलं, चांगदेव आलेत, योग साधना केली पण पूर्ण करा. नामदेव आलेत, नाम घेतलं, पण ती कथा माहित असेल. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. गोरोबा काकाने थोपटलं, कच्चं मडकं ठरवलं आणि मग नामदेव महाराज पळून गेले होते. नामदेवांना पूर्ण केलं, चांगदेवांना पूर्ण केलं. आणि हे अधिकार कुणाला दिले, ज्ञानदेवांनी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग.
नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर, सावध होई ऐसे बोले कबीर. पण त्या अभंगात अशी एक ओळ आहे की जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कीर्तनात चाल कुणी म्हणायचे हे सांगायचा अधिकार कुणाला दिला होता? नामदेव महाराजांनी. माय माऊली होती, स्त्री जवळ कसं केलं ही आरती मी आपल्याला सांगते की ती आई आहे. आणि ती आई अशी त्याची शेवटची कथा सांगते. आणि माझं आत्ताचं प्रवचन मी त्या अभंगाला उडत स्पर्श केलेत. कधी काळी एकदा 6व्या अध्यायातून शुद्धासन, सहजासन, जागा बसणं, शारीरिक अधिकार, पात्रता, साधना सुरू करणं. ती कुंडलिनी जगदंबा जागृत झाल्यानंतर नाभीपासनं निघाली. सहजे बहुता दिवसाची भूक वरी चेवले होय मीक. आणि मग ती प्रकाश जळाची सोनियाची सरी. ज्ञानोबाराय वर्णन करतात, नागाचे पिले कुमकुमे नहाले. कसलं सुंदर वर्णन आहे की एखाद्या नागाचं तेजे पिल्लू त्याच्यावर जर कुंकू टाकलं होते किती सळसळतं ना, तशी ती कोण दिसते बरं. सद्गुरू शिष्याला तेवढा अधिकार सुद्धा काही दाखवतात, काही ना. आणि असलं अद्भुत ऐकताना बरं वाटतं. ह्याच्या पलीकडे संत, ह्याच्या पलीकडे माऊली पोचले शेवटी जे सांगितलंय ते. पण ती जाताना ती ज्या ज्या स्थानावर स्थिर होते, 6 चक्र आहेत, 6 चक्राच्या ज्या चक्रावर स्थिर होईल तिथे कुठे नादाचे अनुभव येतात, कुठे स्वादाचे अनुभव येतात. पेढा खाल्ला नाही तरी स्वाद तयार होतो. गंधाचे अनुभव येतात. आज त्या आळंदीत आल्यानंतर तुम्हाला सांगते किती त्या मंजिरीचा वास यावा. अख्खं आवार सगळं त्या मंजिरीच्या वासाने, अबीर गुलाब बुक्क्याच्या वासाने भरलेलं आहे. आणि माऊली बोलवते, शांत रस अनुभूती येते. आणि सगळ्या शेवटी शांतीची एक विलक्षण परे परती शांती, त्या शांती ते वरिले अशी एक शांती. नुसता एक तेजस्वी प्रकाश अनुभूती येतात. आणि ह्या सगळ्या अनुभवत तो ज्ञानोबांसारखा जर एक महान माऊली योगी असेल, ती त्या शिखरावर बसून सगळ्या पिल्लांना, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी पाय वंदित असे. पायाला फार महत्व आहे. लीनता, नम्रता. तुका म्हणे कळ पाय धरल्यानं चले बळ. तुकोबारांचा अभंग आहे, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जाती दुरी. समुद्रात उभा राहिला, लाटा आल्या ना, उभा राहायला पाडतात. आपण खाली बसलो की लाट वरनं जाते. महापुरे झाडे जाते, तेथे लव्हाळी वाचते. तुका म्हणे कळ पाय धरल्यानं चले बळ. पाय धरता आले पाहिजे पक्के, पायाशी राहता आलं पाहिजे. पडून राहिने तये ठाई उगाच संताचे पाय. ज्ञानोबांच्या पायी असण्यात जो आनंद आहे ना, तो इतरत्र नाही. म्हणून शेवटची कथा आहे, पायी असणं काय, याचं थोडंसं गुढार्थ प्रकट करणारी. महाभारतामध्ये कुंती मातेने एक व्रत केलं होतं. महाभारतातली कथा आहे. बरेच दिवस झाला आईचे उपास. भीम आणि अर्जुन बोलले, आई अगं कधी उपास सोडणार, आम्हाला पण खायला मिळत नाही. तू सोड ना, काय पाहिजे तुझ्या उपासाला, ह्या जो उद्यापन करायला काय अवस्था. हत्ती. भीम म्हणला आणतो, तू कर पूजेची तयारी, घेऊन येतो हत्ती. निघाला भीम बाहेर. पुढे अर्जुन भेटला. अर्जुन म्हणाला, काय रे? आणि आईने उद्यापन करायचं ठरवलंय आणि हत्ती आणायचंय. म्हणले मग असा तसा नको, आपण ऐरावत आणू. 11 सोंड्याचा हत्ती कोणीच आणला नाही आपल्या आईसाठी. गेले भीम अर्जुन. मोकळं पटांगण होतं तिथे. अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य काढलं, भगवंताचं स्मरण केलं आणि बाणाचा सेतू बांधला इथून तिथून शिडीवर. आणि मग भीमाला सांगितलं, पक्के का जावर आणि ऐरावत हत्ती घेऊन ये. भीमाने पण ती हलवून पाहिली, पक्की होती. सरसर चढत भीम गेले स्वर्गात. मग ते अंगरक्षक इंद्राचे होते सगळे, वॉचमन, पहारेकरी. ढिशाव सगळ्यांना मारलं, पाडलं. पुढे गेले. पुन्हा कोण अडवायला आलं त्यांना धोपटलं. पुढे गेले. अनेकांशी युद्ध खेळत गेले. ऐरावत हत्ती घेतला, आपल्या खांद्यावर घातला आणि भीमाला अहंकार झाला. 11 सोंडेचा हत्ती सहज उचलला आणि खांद्यावर घातला आणि लगेच आले. तर अहंकार झाला भीमाला, मी किती बलवान. यायला लागला त्या बाणाच्या शिडीवरनं खाली. अर्जुनाला अहंकार झाला, काय माझी शिडी, काय माझं बांधकाम आहे, किती मी इंजिनियर मधला मोठा स्थापत्य शास्त्रज्ञ, की कसं माझं बांधकाम किती वर्ष झालं, कसं भरभक्कम आहे, अशा अर्थी. आणि तिळभरी जरी होय अभिमान, भगवंताला ते सहन झालं नाही. भगवंताने ही कथा माझ्या आयुष्यात मी सदैव आयडियल म्हणून मानलेली. तिथे भीमाला झाला, खाली अर्जुनाला झाला. 2 पायऱ्या भीम शिडीच्या उतरला होता की ती शिडी मध्येच कुचकली, मध्ये लुडकली.
ती कच्ची ठरली, सांध्यात तिचे जॉईंट सुटले, काय समजत असेल त्यातलं बघा. आणि ती बाणाची शिडी खाली आली. ऐरावती सहित भीम जेव्हा खाली यायला लागला तेव्हा अर्जुनही घाबरला. आणि नेहमी लक्षात ठेवा, खूप दुःख आता पडणार लागणार की काय आठवतं बरं माणसाला? काही दुःख झालं तर काय येतं आपल्याकडे? आई ग. भय वाटलं की काय म्हणतो आपण? बापरे. भीती आहे, बापरे. आणि आई ग, तो ग म्हणणं सुद्धा फार वेगळं आहे. म्हणून ज्ञानोबांच्या कितीतरी आहेत आगा, राया, ग. ते एक शैली खास लकब आहे माऊलींची, ती माऊली आहे म्हणून. खाली यायला लागला आणि कुठूनही तुम्ही हाक मारा ती आईला कळते. म्हणून ज्ञानाबाई माझ्या अनाथांची माय. आज सुद्धा ती आत कुंती मातेला कळली की माझ्या भीमाला काहीतरी झालं. आणि आई आज स्वयंपाक करता करता उठली. वनवासात होती, फार चांगली वस्त्र नव्हती. माझ्या भीमाला काहीतरी झालं म्हणून आई बाहेर आली. तिने पाहिलं तर वर्ण भीम हत्तीसहित पडतोय. खाली अर्जुनाने डोळे झाकून घेतलेत. तिने आपल्या साडीचा पदर पसरला आणि ऐरावता सहित भीम बाणाच्या शिडी सहित अलगद झेलला. आणि पुन्हा एखादा कोकरू सोडून द्यावा असा झटकून खाली सोडला. मला ही कथा भावते म्हणून सांगते बऱ्याच ठिकाणी, पण मी नेहमी विचार करते की त्या भीमाच्या जागी आपण स्वतः आहोत असं प्रत्येकाने ठरवावं. असं कितीदा बरं आपल्याला अहंकार झालेले आहेत. कितीदा आपल्याला वाटलं मी करू, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टीच होसी, राम करता मनता पावसी यश कीर्ती प्रताप. अरे तो करताय, तू कसला करताय? आणि हा कर्तृत्वाचा अहंकार घालवण्यासाठी एकच मार्ग आहे, एका जनार्दनी पाय वंदित असे. आपण त्या पायाला वंदन करावं. तुमच्या रूपात नटलेल्या सर्व सद्गुरूंना एक मी वंदन करते. जितकं शक्य आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. सगळंच सांगणं शब्दामध्ये शक्य होत नाही. काही अनुभूती असतात, प्रचिती असतात. आपलं नाव प्रसाद आहे, नुसतं नाही गुरुप्रसाद आहे, तर तो तुमच्यावर व्हावा. आम्हा सगळ्यांच्यावर आहे तो सद्गुरूंचा प्रसाद व्हावा. झालेला आहे तो आमच्या अनुभूतीला यावा, आमच्या अनुभूतीला आलेला आहे तो प्रत्ययही राहावा. या सगळ्यांची मागणी महाराजांच्या पायी करते. आणि आताची सेवा आपल्या सर्वांच्या आज्ञेने तुमच्या रूपात नटलेल्या सद्गुरूंना एक साष्टांग प्रणिपात करून पूर्ण करते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.